माझे नाव नितेश बसारकर. मी सहाय्यक अभियंता म्हणून निरगुडसर शाखा येथे कार्यरत आहे. 2 दिवस झाले ते रांजणेचे साहेब जे घाटगे साहेब आहेत ते काही घरगुती कामानिमित्त गावाकडे गेलेले आहेत. तर मला 2 दिवसासाठी बघा म्हणून सांगितलेलं आहे. तर आज अचानक 7-7:30च्या दरम्यान वायरमनचा फोन आला की मोजे आपलं गाव नागापूर आहे ना, आपलं जवळच्या बाजूला असेल नागापूर गाव आहे. तर त्या ठिकाणी शॉक लागून एक व्यक्ती दगावली असा फोन आला. पण मी तातडीने मी मंचरला होतो आज दिवसभरात कामकाजानिमित्त, कार्यालयीन कामानिमित्त. लगेचच मी बातमी करताच घटनास्थळी गेलो. घटनास्थळी तिथं जाऊन पाहणी केली असता आमचा जो लघुदाब वाहिनीचा पोल होता त्या पोलवरून येणारं सर्व्हिस वायर आहे मीटरपर्यंत, ते मीटरपर्यंत आलेलं सर्व्हिस वायर पण ओके होतं. त्यानंतर आमचं जे मीटर आहे मीटरमध्ये पण आता सप्लाय ओके आहे. त्यानंतर मीटर नंतरचा पार्ट आहे स्टार्टर नंतर ते मोटर आहे. आणि मोटरमध्ये खाली पंप हाऊस आहे. पंप हाऊसमध्ये अगदी रोडच्या साईडलाच आहे. त्या पंप हाऊसमध्ये जी मृत व्यक्ती आहे ती मोटर चालू करण्यासाठी गेली असावी. त्याच्यात खाली सगळ्या खुणा दिसलेल्या आहेत त्याच्यामध्ये, की व्यक्तीच्या पायाच्या खुणा वगैरे. तर ती सगळी ओलसर जागा होती तिथे. मे बी ते मोटरमध्ये काही बिघाड झाला असावा आणि त्या बिघाड झाल्यामुळे ती व्यक्ती त्या मोटरच्या जो पाईप होता पाईप खोलताना आढळली. तिथे खाली पाना पण एक सापडला आहे आणि त्याच्यात ती पाणी भरताना दिसते चित्र. आणि त्याच्यामुळे मे बी त्या मोटारीमध्ये बिघाड होऊन काही इलेक्ट्रिक शॉक वगैरे बसून ते दगावले असावेत असं प्राथमिक अंदाज आहे. तर महावितरणकडून पुढील कारवाई म्हणून आम्ही वरिष्ठांना त्याची माहिती देऊन योग्य ती कारवाई करू. थोडक्यात तर्क काय तुमचा? मोटरमध्ये वीज उतरली होती काय? हां, थोडक्यात तर्क हाच म्हणावा लागेल की मीटर नंतरचा जो पार्ट आहे, आउटगोईंग पार्ट म्हणतो आपण त्याला, स्टार्टर नंतर पण तो पार्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मोटारीमध्ये बिघाड होऊन तिथे शॉक आला. आता जागेवरती पंचनामा केला आहे तुम्ही तिथे जाऊन? नाही, जागेवरती मी विजिट केलेली आहे तिथे. आता विजिट केलेली आहे आणि विजिट करूनच ही माहिती दिली. आणि संबंधित म्हणजे ज्यावेळेस गेले तिथं ते पंप हाऊस असं एकदम छोटं आहे का, कशी काय परिस्थिती आहे? पंप हाऊसची अवस्था बघितली तर तिथे आता सध्या जाणं पण फार अवघड आहे. पंप हाऊस रोडच्या खाली एकदम कडेला आहे आणि तिथे जायला एक छोटी वाट आहे. आणि मध्ये जो पंप हाऊसचा जो एरिया आहे तो असं आपण उभं राहून पण जाऊ शकत नाही, खाली वाकून असं थोडं स्कॅटर्ड एरियामध्ये आहे. बराच वेळा महावितरणची जबाबदारी कुठपर्यंत असते? महावितरणची जबाबदारी मीटर इनकमिंग पार्टपर्यंत असते. मीटरपर्यंत म्हणावं लागेल. त्याच्या आउटगोईंग पार्ट तो स्वतः ते शेतकऱ्यांनी प्रोटेक्शन वगैरे घेऊन त्यांची स्वतः काळजी घ्यावी लागेल. बराच वेळा असं उंदरामुळं किंवा इतर याच्यामुळे सुद्धा घटना घडतात, वायरिंग लिकेज होतं किंवा कुरतडली जातं, अशा घटना घडतात. तर या संदर्भात थोडं काय आव्हान काय करू शकतात शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना असंच आव्हान राहील, शेतकऱ्यांनी मीटरच्या आउटगोईंग पार्टमध्ये फ्यूज सेफ्टी इक्विपमेंट वापरले पाहिजे. आणि स्वतः काम करू नये. जे कोणी वायरिंगचे व्यक्ती असतात त्यांना सोबत घेऊनच काम करावं. मोटरमध्ये बिघाड झाला तर ते जे कोणी त्याच्यामधले टेक्निकल एक्सपर्ट आहेत त्यांना सोबत घेऊन काम करावं. आणि सेफ्टी इक्विपमेंटचा त्यांनी वापर केला पाहिजे. आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरा एक असा साधा प्रश्न आहे सर, का बऱ्याच वेळा शेतकरी म्हणजे घाई गडबडीत असतात किंवा थोडा उशीर होतो किंवा कुठं कार्यक्रमाला जायचं असतं म्हणून धावपळ करत असतात. परत जाताना थोडा टेस्टरसुद्धा खिशाला ठेवला किंवा काही शंका वाटली तर त्या पद्धतीने चेक करूनच चालू बंद मोटर केली पाहिजे. त्याबाबत काय वाटतं? शेतकऱ्यांनी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. शेतकऱ्यांनी ज्या आपलं स्टार्टरचा वापर ते मोटर स्टार्ट करण्यासाठी करतात. आणि आता तर इवन ऑटो स्टार्टर पण निघाले बऱ्याच ठिकाणी. पण सेफ्टी म्हणून त्यांनी स्टार्टर चालू करायच्या अगोदर पायात चप्पल असायला पाहिजे आणि टेस्टरचा वापर तर नक्की करायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे या दुर्घटना टाळण्यास मदत होऊ शकते. नक्कीच. आता या वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून काय असेल ती उपाययोजना किंवा मदत किंवा काय असेल ते नियमानुसार, जे महावितरणच्या नियमानुसार जे असेल त्या पद्धतीने ते पुढील कारवाई. सर आता उपाययोजना